सन 1906 मध्ये ब्रिटिश व्हॉइसरॉयनं ₹1,25,00,000 थिबा राजास हा महाल बांधण्यासाठी मंजूर केले. यानंतर सन 1906 ते 1910 या कालखंडात थिबा महाल बांधला गेला आणि सन 1910 मध्ये थिबा राजा या महालात राहायला आला. पण खूप कमी काळ या महालामध्ये थिबा राजा राहू शकला. 15 डिसेंबर 1915 थिबा राजानं याच महालात आपला अंतिम श्वास घेतला. आज या महालात महाराष्ट्र राज्य सरकार पुरातत्व विभागाचं रत्नागिरी विभागीय कार्यालय तसंच प्रादेशिक म्युझियम कार्यरत आहे. आपल्या सोबतचा हा प्रवास केवळ आपल्याला माहिती देण्यासाठी नव्हता,